दरम्यान खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हेंवर एक धक्कादायक आरोप केलाय। गोऱ्हे 2 वेळा अशोक खरातला भेटल्या। शिंदे गटातील नेत्यांनी मला पुरावे दिले असल्याची माहितीही तृप्ती देसाईंनी दिली आहे। नीलम गोऱ्हेंच्या बाबतीमध्ये जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये मी सांगितलं होतं की नाशिकला एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये जे आहे ती खरात आणि नीलम गोऱ्हेंची भेट झालेली आहे। त्यानंतर त्यांना जेव्हा मंत्रिपद पाहिजे होतं, आमदारकी पाहिजे होती, अशा 2 वेळेला खरातच्या कॉलेज रोडला जे आहेत ते नीलम गोऱ्हे भेटायला गेल्या होत्या आणि याच्यावर मी ठाम आहे। कारण याच्यामध्ये जरी नीलम गोऱ्हेंचा कुठला फोटोचा पुरावा नसला तरी नीलम गोऱ्हेंबरोबर त्यांचे जे काही पदाधिकारी आणि काही लोक जे गेले होते त्या भेटीचे जे साक्षीदार आहेत ते आमच्याकडे आहेत आणि ते पुरावे तातडीनं देणं जे आहे ते मला वाटतं चुकीचं आहे। कारण ज्या साक्षीदारांशी मी बोलले ते शिवसेनेशी संबंधित आहेत। ज्या शिवसेनेमध्ये नीलम गोऱ्हे आहेत त्यांच्याबरोबर वावरणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्याबरोबर असणाऱ्या ज्या नाशिक आणि पुण्यातल्या ज्या काही व्यक्ती, काही महिला आणि काही पुरुष जे त्या दौऱ्यांमध्ये होते त्यांनीच मला माझ्या ऑफिसला येऊन ही माहिती दिलेली आहे आणि योग्य वेळेला त्यांनी मला सांगितलं की जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर असेल, मुख्यमंत्र्यांच्या समोर असेल किंवा SITच्या समोर जे असेल, आम्ही सगळे येऊन लेखी द्यायला तयार आहोत।